देवी आई, तुम्ही मेसेंजर आहात ना देवी आईच्या? हे पैसे घ्या, तुम्हाला लागतील तर मी अजून दे, पण माझ्या मुलीच्या सुखासाठी प्रार्थना करावं. एक आई म्हणून मी खूप सहन केलंय, पण आता माझ्या मुलीला त्रास नको. प्लीज माझी विश सांगाल देवीला? नाही, ही बाई सुद्धा अशी काय? हे बघ बाई, महालक्ष्मी नाव आहे माझं. मॅडम म्हणाला तरी चालेल. अगं काही हाक मारली तरी तू बाईच आहेस ना. अगं असा सारा पैसा अडका दान करून देवी पावत नाही. देवी कर्म बघून पावते. तुझी तिच्यावर श्रद्धा आहे, तुझं कर्म चांगलं आहे, तुझं मन सुद्धा आहे, मग देवी तुला पावणारच. म्हणजे हिला नाही पावणार देवी? मग तूच सांग आता मी काय करू? माझ्या मुलीचं सुख हवंय का मला? तू सांग ना देवीला. मॉम, अगं काय करतेस तू? अदिती बेबी, तुझ्या सुखासाठी आता मी वाटेल ते करेन, दिसेल त्या मार्गाने जाईल, पण तुला होणारा त्रास आता मला नाही सहन होत. चांगला साखरपुडा होणार होता तुझा, पण तो सुद्धा मोडला. आणि तुझी चूक नसताना तूच कारण ठरलीस त्याला. अहो वेणबाई, गैरसमज दूर झाले आहेत ना. हो, पण साखरपुडा मोडलाच ना, सगळ्यांना व्हायचा तो त्रास झालाच ना. खरंच ग देवी, आमच्या या घराला कुणाची नजर लागलीये माहित नाही. आई तू असशील तर खोट्याला थारा मिळत नाही. तुझी नजर राहू दे, आणि जे काही खरं आहे ते बाहेर येऊ दे. खरंच आशीर्वाद दे ग बाई. मॉम शांत हो तू. मला माहितीये तुला काळजी आहे माझी, पण आता सगळं सॉर्ट आउट झालंय ना. मी सुद्धा खुश आहे. तू चल आज चल. हे ताई, काय झालं? तुम्ही आता काय विचारलं ऐकलं नाहीस का? अंगात देवी आली की मनातलं ओळखते. कळलं? तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं? अहो ती बाई इथेच गेली असेल. मी आत्ता तिला बोलावून आणते. अगं बाई, गेली वाटत. ए ताई, अगं तिकडे काय बघते? इकडे बघ, देवी तुझ्या समोर उभी आहे. आदिती लहानपणापासून खूप एकटी वाढली. तिचे मॉम डॅड एकमेकांशी भांडले किंवा इतरांशी कसेही वागले, तिच्या छोट्याशा जगात त्यांची जागा खूप मोठी आहे. आपला साखरपुडा मोडला, आपण खोटे ठरलो, या सगळ्या मागे तिच्या मॉमचा हात हे जर तिला कळलं ना, तर तिला हे सगळं सहन नाही होणार. त्या तुला अतिथीपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, तरी तू त्यांचा विचार करतोयस. मी सगळं आदितीसाठी करतोय, का तर तिला त्रास होऊ नये म्हणून. युवराज, मला तुझी मदत हवी. हे बघ, आपण स्वभावाला, दिसायला, बाकीच्या बाबतीत जरी वेगवेगळे असलो तरी आपल्या दोघांमध्ये एक गोष्ट सेम आहे, आणि ती म्हणजे आपण आदितीवर खूप प्रेम करतो. तिच्यासाठी तरी मदत करशील ना? मी केलंय त्याचं गिल्ट जाण्यासाठी. तू म्हणशील ते करेन, प्रॉमिस. काय करायचंय? ऐक, काहीही झालं म्हणजे तू इथे येण्यामागे किंवा आमचा साखरपुडा मोडण्यामागे तिच्या स्वतःच्या आईचा हात आहे, हे तिला कळू द्यायचं नाही. ती जबाबदारी आपली. चालेल. या घरावर आलेलं विघ्न दूर व्हायला हवं. पण विघ्न काय आहे? बाई, तुलाच काळजी ग या घरची. तू एकटीस, बाकी या घरच्या सगळ्या सुना नुसत्या गर्दी करायला आल्या आहेत.
मुद्द्यावर ये देवी. विघ्न कोण आहे ते सांग. तूच या घरचं विघ्न आहे. जोपर्यंत तू जात नाही तोपर्यंत या घरात शांती येणार नाही. या घरातली तुझी हुकुमशाही बंद झाली पाहिजे. सिद्धू चल रे. त्या अंगातली देवी काढतात ना त्या माणसांना आपण घेऊन येऊया. हे वाढतच चाललंय. खरं काहीच वाटत नाही. मी असं ऐकलंय की ती माणसं हातावर जळते निखारे ठेवतात. त्याचा भयंकर चटका लागतो आणि अंगातली देवी निघून जाते. चल त्यांनाच घेऊन येऊया. पाणी पाणी देवीला पाणी. आणतो. बस झालं. आता मी नाही थांबणार इथे. काय चाललंय सगळं? हीच बाई या घरातलं विघ्न आहे. सिडर, हे काय चाललंय हे सगळं? रत्नाकर शांत हो प्लीज. कोण रत्ना? अंबा मातेचा. देवी आई, तुला आम्ही सगळे माहित आहोत आणि रत्नाक्का माहित नाही. अगं देशमुखांच्या घरातल्या एकमेव ओरिजिनल देशमुख आहेत त्या. हो माहितीये मला. ही बाई आहे म्हणून तर हे कुटुंब एकत्र सुखी समाधानाने नांदतंय. तिच्या इतकी प्रेमळ बाई नाही दुसरी. आदिती लहानपणापासून खूप एकटी वाढली आहे. तिचे मॉम डॅड एकमेकांशी भांडले किंवा इतरांशी कसेही वागले, तिच्या छोट्याशा जगात त्यांची जागा खूप मोठी आहे. आदितीच्या मॉमची इमेज आदितीच्या नजरेत तीच असायला हवी. त्यासाठी गोष्टी आपण सांभाळून घेतल्या पाहिजे. खरं खरं बोल. मी खोटं बोलत नाहीये. आधी प्रश्न तर ऐकून घे. सांग का वागलीस असं? मी काहीच नाही केलं. साखरपुडा कोणी मोडला? तो ते युवराजमुळे मोडलाय. नक्की? हो. तो का आला इथे? मला नाही माहिती. तूच त्याला बोलवलंस. मी असं का करेन? तुला देशमुख आवडत नाहीत. नो, तसं काही नाहीये. मग त्यांना का मुद्दाम त्रास देतेस तू? मी का मुद्दाम त्रास देईन? रत्नाक्का थांबवाय सगळं. नाही, मला खरी उत्तरं मिळाल्याशिवाय थांबणार नाही मी. सांग, खरं काय आहे सांग. मी खरंच सांगते. खोटं, सगळं खोटं. देवीला खोटं आवडत नाही. खरं बोल. Are you mad? अरे हिला आवरा कोणीतरी. वेळ लागला हिला. अंबा मातेचा. काय चाललंय हे? रत्नाका प्लीज थांबा. आदिती मी बोलतो. रत्नाक्का प्लीज थांबव ना हे. पाणी पाणी. मी पाणी देऊन येते या देवीला. सिद्धार्थ, अरे सोड मला. मी खरंच काही केलं नाही. अरे ते युवराजनी खोटं सांगितलं असेल. महालक्ष्मीचं नाव घेतलं ना मला तर भीतीच वाटते.
आणि महालक्ष्मी मॅडमनी काय सांगितलं लक्षात आहे ना? सिद्धार्थ आणि आदितीचा साखरपुडा तू मोडलायस, पण एवढ्यावरच थांबायचं नाही. आदिती तुझ्याच आयुष्यात आली पाहिजे. जेव तर द्या. जेवशील रे भरपूर आपल्याकडे. आधी आम्हाला तुला काही महत्वाचं सांगायचंय ते ऐक. तुम्ही याला चेक का देताय? त्यांनी माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून मी याला पैसे ऑफर केले, पण तरी जातच नाही हा. अरे तुम्ही जसे देवळात जायला निघालात ना, तसे कडक लक्ष्मी आणि युवराज सुद्धा निघाले. त्यांना वाटलं कुणाचं लक्ष नाहीये, पण त्यांना काय माहित रत्नाकाचं सगळ्यांवर बारीक लक्ष असतं. ते या सगळ्या मागे ती कडक लक्ष्मीच आहे. आता तर खात्रीच पटलीये माझी. काय झालंय? बघ ना आदिती, सिद्धार्थने मला कसं खेचत आणलंय. सिद्धार्थ, अरे मी खरंच सांगते, ते युवराजनेच काहीतरी. थांबा, मला बोलू द्या. आता मी जे काय सांगणार आहे ते प्रत्येकाला पटेलच असं नाही, पण ते खरंय. आदिती आणि माझ्या साखरपुड्याची तारीख ठरवल्यापासून, अगदी आपण त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथे ते गेटवर तात्काळ उभं ठेवण्यापासून, अंगठी घालताना युवराजच्या मॉम डॅडनी केलेले तमाशे, या सगळ्या मागे आदितीची मॉम आहे. असं घरातल्या प्रत्येकाला वाटतं. सिड, हे काय बोलतोयस तू? हो दीप, घरातल्या प्रत्येकाचा संशय की हे कोणतरी घडवून आणते आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी मॉम आहे. पण हे सगळं खोटं आहे. सिद्धू, हो रत्नाक्का, आपला संशय खोटा ठरला. आपल्याला कळायला हवं की जगातली कुठली आई आपल्या मुलीबद्दल असं वागेल. त्या सुद्धा एक आई आहेत ना. मान्य आहे, त्या जरा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यांचा स्वभाव फटकळ आहे, पण त्यांना सुद्धा त्यांच्या मुलीची काळजी. सर आणि यांच्या डिवोर्सच्या मागचं कारण आहे जॉईंट फॅमिली. या नाही ऍडजस्ट होऊ शकल्या जॉईंट फॅमिलीमध्ये, म्हणून त्यांची फॅमिली वेगळी झाली. त्यामुळे त्यांच्यात होणारी भांडणं, यामुळे आधी तिच्या मनात निर्माण होणारी माणसांची भीती, नाती जोडतानाची भीती, त्यामुळे त्यांना वाटायचं की आदिती कसं काय जॉईंट फॅमिलीमध्ये स्वतःला जमवू शकेल. आपलं जे झालं ते आपल्या मुलीसह होऊ नये ही त्यांना भीती होती. यामुळे आदितीला जॉईंट फॅमिलीमध्ये जमवून घेणं कठीण होईल. जे आपलं झालं ते आपल्या मुलीसह होऊ नये ही त्यांना भीती होती, म्हणून त्यांचा या लग्नाला विरोध होता, बाकी काही नाही. त्यांना आपल्याबद्दल, घरातल्या माणसांबद्दल, माझ्याबद्दल काहीच आक्षेप नाही. मॅम, माफ करा मला. मी तुमच्यावर संशय घेतला, पण काय करू, गोष्टीच तशा घडल्या. मी तुम्हाला युवराजला मारताना बघितलं, रत्नाक्का आणि ताई काकींनी तुम्हाला चेक देताना बघितलं, मंदिरात तुम्ही लपत लपत येत होता ते सुद्धा मी बघितलं. तुमच्या लग्नाला असलेला विरोध, या सगळ्यामुळे मला तुमच्यावर संशय आला. मंदिरातून आल्यावर माझं आणि युवराजचं बोलणं झालं, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं त्याने जे काय केलं याच्याशी महालक्ष्मी मॅडमचा काही संबंध नाही. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी हे जे काय केलं ते फक्त आणि फक्त आदितीवर प्रेम आहे म्हणून केलं. आमची चूक झाली, मला माफ कर. हो देवा, आम्हाला माफ कर. पण मोठ्या बाई, आपण काय चूक केली आहे? आपण बहिणबाईंवर संशय घेतला. अगं, मुलीच्या आईवर अविश्वास दाखवला. मला तर आता कळत नाहीये बहिणबाईंसमोर कशी जाऊ. हो मोठ्या बाई, आपण चुकलो.
जे काही घडत होतं ते आणि अदितीच्या आईचा स्वभाव बघता आपल्या सगळ्यांचा गैरसमज होणं साहजिकच होतं. मला तर अजूनही वाटतंय या सगळ्या मागे फक्त आणि फक्त कडक लक्ष्मीच आहे. नाही ताई, आपला संशय चुकीचा होता. चुकीचं वागलोय आपण. असं अंगात आल्यासारखं दाखवून तिला सत्य बोलायला भाग पाडलं. जी बाई मुळात खोटी नाहीच आहे. हे रत्नाक्का तुम्ही पण? हो ताई, सिद्धू म्हणतो ते बरोबर आहे सगळं. म्हणजे वागतात त्या फटकळ, स्पष्ट बोलतात. पण ती पण हे काहीच आहे ना. ती का करेल असं? आणि ताई, तुझ्या माझ्याबद्दलही असंच बोलत असतील तर मग काय? उद्या घरात काही झालं आणि कुणी म्हणलं की या सगळ्याच्या मागे रत्नाक्का किंवा ताई आहे असं म्हटलं तर? आणि ताई, सिद्धू सांगतोय ना सगळं, मग त्याच्यावर तरी विश्वास ठेवायला हवा. अगदी बरोबर. मी देवासमोर दिवा लावते. आपण सगळ्या देवाच्या पाया पडूया आणि जाऊन बहीणबाईंची माफी मागू. हो मोठ्या बाई. काय ग एवढा सकाळ सकाळ बोलवलंस? सेठ, आता सगळं छान झालंय. सगळे गैरसमज पण दूर झालेत. तर आपला राहिलेला साखरपुडा कधी करायचा? तू हे सांगायला मला आत्ता इथे बोलवलंस? नाही, एवढंच नाही. फायनली सगळं नीट झालंय. आता आपलं लग्न होणार आहे. तर आय लव्ह यू. आय लव्ह यू मोर. पण खरंच तू हे सांगायला बोललोस? हो, आता मी या घरची सून होणार आहे. तर या सगळ्याची सवय लावून घ्यावीच लागेल ना. तूच म्हणाला होतास ना, प्रिव्हसी मिळत नाही, ती शोधावी लागते. त्यातच खरी गंमत आहे म्हणून. आदिती, आपण लग्नानंतर अमेरिकेला जाणार आहोत. तिकडे आपण दोघंच असणार. मग प्रायव्हसी न मिळण्याचा प्रश्नच येत नाही. सेठ, आता मला अमेरिकेचं जरा कठीण वाटतंय. तुला घरचे नाही सोडणार. आणि आता तर मला सुद्धा इथेच राहावंसं वाटतंय. आदिती, आपलं आधीपासून ठरलं होतं ना, मग आता असं का बोलतेस? बरं, ते सगळं सोड. हे सगळं लग्नानंतरचं आहे ना. मिस्टर गुप्ते, आय विल मॅनेज. मी आलो की आपण मीटिंग करूयात. मिलिंद, डील करू आपण. हो, आपण ते डील करूयात. ओके, बाय. मिलिंद, कुठे निघालायस एवढ्या गडबडीने? हे बघ, आता कुठेच जायचं नाही. आता ज्या काही मीटिंग्स असतील ना, त्या सगळ्या पोस्टपोन करून टाक. आपल्या अदितीचं, आपल्या मुलीचं लग्न आहे आता. काय? अरे हो, काही दिवसातच लग्न उरकून घेऊयात. मी बोलले त्यांची आणि त्यांनी सुद्धा मान्य केलंय. सो हे घे. हे बघ मिलिंद, बाकी आपल्यात कितीही भांडणं होत असली ना, तरी अदितीच्या लग्नात वडील म्हणून तुला मान आहे. सो हे घे, खा. अरे, आपल्या मुलीच्या लग्नाची डेट फिक्स होणार आहे लवकर. सो हे घे, खा. आता हे काय नवीन? नवीन? महालक्ष्मी, मी तुला व्यवस्थित ओळखतो. हे लग्न तुला मान्य नाहीये. ही नाटकं कशासाठी? मिलिंद, हे नाटकं नाहीयेत. मी आता माझ्या मनातून ह्या लोकांविषयी असलेला राग, समज, गैरसमज सगळं काढून टाकलंय.
मला आता सिद्धार्थची त्याच्या फॅमिलीशी कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. उलट मला आता रिअलाइज झालंय की अदितीसाठी हीच फॅमिली करेक्ट आहे. मॉम अगं हे सगळं काय आहे? एकदम लग्नाची तयारी वगैरे? अदिती, मी खूप विचार केला. आतापर्यंत मी जे वागले त्यामागे तुझी काळजी होती, पण ती आता मिटली. आता मला लक्षात आलंय की सिद्धार्थच तुझ्यासाठी परफेक्ट मुलगा आहे, जो तुझी आमच्यापेक्षा जास्त आणि चांगली काळजी घेईल. आणि जे प्रेम तुला मिळालं नाही, फॅमिली मोमेंट्स, जवळची हक्काची माणसं, त्यांच्यासोबतचा क्वालिटी टाइम, जो आमच्या भांडणामुळे, तुला वेळ न दिल्यामुळे तुला कधीच मिळाला नाही, ते सगळं तुला ही फॅमिली देईल. आणि मिलिंद, आपण दोघंही अदितीचं लग्न होईपर्यंत नको भांडायला. आपण सुद्धा एका छान फॅमिली सारखं राहूया. व्हॉट? डॅड, व्हॉट म्हणजे? ती सांगते ना तर मान्य कर ना. हे बघा दीदी, त्याने काही म्हणू दे, पण मी आता काळजी घेईन की माझ्यामुळे तुला कसलाही त्रास होणार नाही. आणि ती जबाबदारी माझी. मॉम, हे बघा, तुम्ही हे काहीही विचारण्याच्या आधी तोंड गोड करा. हे खा. हे फक्त तुमच्या लग्नासाठी नाहीये, तर आई म्हणून झालेल्या माझ्या पुनर्जन्मासाठी पण. तुम्ही काल माझे डोळे उघडले. काय करत होते मी? तुमच्यासारखा स्वीट हार्टेड मुलगा माझ्या मुलीच्या आयुष्यात असताना मी तुमचं नातं तोडण्याचा प्रयत्न करत होते. आय एम रिअली सॉरी, पण मी फक्त माझ्या मुलीच्या काळजीने नको ते वागत होते. माफ करा जवळ बापू. हो. अहो, काय करताय तुम्ही? तुम्ही प्लीज उठा, प्लीज उठा, प्लीज. हे बघा, हे असलं काही करायची गरज नाही. त्यात काय झालं? अहो, लग्नातही असा एक विधी असतोच ना, सासू जावयाचे पाय धुते. मी तर इतकं मनापासून पाय धुणार आहे तुमचे, कारण माझ्यासाठी तो विधी नसेल, प्रायश्चित्त असेल. आणि तेव्हाच माझ्या मनातून हा सगळा गिल्ट जाणार आहे. जावई बापू, मी आता ठरवलंय, काहीही झालं तरी मी तुमच्या दोघांच्या मध्ये नाही येणार. आय नो, माझ्यातला हा चेंज तुमच्यासाठी जरा सरप्रायझिंगच आहे, बट प्लीज बिलीव्ह मी, काल तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून सगळ्यांसमोर माझ्या चुका लपवल्या. सगळ्यांच्या मनात असलेले माझ्याबद्दलचे गैरसमज दूर केले. माझ्या मुलीच्या नजरेतून मला उतरू दिलं नाही. त्याबद्दल रिअली रिअली थँक्स सिद्धार्थ. आता मला सुद्धा झालं गेलं सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची. माझी एकच इच्छा आहे, तुमच्या दोघांचं लवकरात लवकर लग्न व्हावं. तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर चांगलं आहे. ऑफकोर्स सिद्धार्थ, प्लीज बिलीव्ह मी. बाकी सगळं ठीक आहे, पण प्लीज अहो जाऊ करू नका. मला सिद्धार्थ म्हणा. यांना खरंच असं वाटतंय की वाटत असेल, पण याआधी जे काही घडलंय त्यामुळे ताक सुद्धा फुंकून प्यावं लागेल. आदिती वहिनी, प्रपोज म्हणजे काय? तुला कशाला हवंय? मला पण करायचंय. कोणाला? ते प्रपोज म्हणजे काय ते कळाल्यावर ठरवेल. दुनिया प्रपोज की नाही मोठी माणसं करतात. आपलं समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे हे जेव्हा त्याला सांगतो ना, त्याला प्रपोज म्हणतात. पण तुमचं प्रेम पण आहे, लग्न पण ठरलंय, मग हे सगळं परत कशाला करायचं? ते तुला मोठं झाल्यावर कळेल ना. दुनिया, आपण इथे कशासाठी आलोय आणि तू काय विचारतोयस? आपण इथे आजी वहिनीला विचारायला आलोय ना, पण हे विचारायचं होतं का? हे मग नमा, आर्या, फूल
मला कुठलं फुल आवडतं? का ग? सगळीच. सगळीच? हो. तुला डोंगर आवडतात की बाईक वरून राईड? दोन्ही. आदिती वहिनी तुला कॅन कॅन्डल लाईट डिनर आवडतो की कॉफी डेट? दोन्ही. एक काहीतरी चूज करू. चिल्लर पार्टी. जाऊन सांगा तुमच्या सिद्धू दादाला माझ्याकडून काहीही माहिती मिळणार नाहीये. मला कुठल्या गोष्टी आवडतात हे तुमच्याकडून काढून मला प्रपोज करायचं नाही. जा सांगा त्याला. सिद्धू नव्हता ना सिद्धू नाही का? परत चला. अरे नव्हता सिद्धू आता. सिड इतके प्रयत्न करतोय म्हणजे नक्की आजच प्रपोज करणार आहे तो. आप्पा हे बघ फुलं आणलीत. ठेव की इथं, आपण छान सजू. ठेव हा, इथं. घे घे. अगं सुमित्रा, आपण एक माठ आणायला हवा होता. बाकी छान तयारी झाली आहे. जेवण पण होईलच आता तयार. हा ना. सोड ना सका. हो सिद्धू दादा तुम्ही चला. अरे काय चला चला. चला अरे इथे माझं डोकं चालत नाही आणि तू शेतात का घेऊन आलायस मला? अहो, या तुम्ही चला. हा हे काय? सिद्धू, आम्ही बघ किती छान तयारी केली. आधी तिला घेऊन ये इथं आणि इथं मस्त बसा. मोठ्या बहिणी बघ तुझ्या आणि आदितीच्या आवडीचं जेवण केलंय. भाकरी, मस्त वांग्याची भाजी, ठेचा. हा मस्तपैकी जेवण करा आणि बघ आपल्या बागेतली फुलं आणलीत. ती फुलं द्या आधी तिला आणि कर प्रपोज. अरे आपण शेतकरी आहोत ना, मग शेतातच प्रपोज करायचं. आणि म्हण तिला तू शेतकऱ्याच्या घरची सून होणार आहेस. सिद्धू दादा माझ्या बहिणीला सुद्धा हे खूप आवडेल. मोठी बाई, नाना काका, आप्पा, सका, थँक्यू. तुम्ही एवढी छान तयारी केली पण हे सगळं नाही वर्क होणार. तर का म्हणून विचारा. आधी ती मला सरप्राईज देणार होती म्हणून ती मला शेतात घेऊन आली होती. जेव्हा बिबट्या आला होता तेव्हा मी असंच शेतामध्ये जेवणार होतो. त्यामुळे तिला यात काही नवीन वाटणार नाही, तिला यात काही सरप्राईजच वाटणार नाही. मग आता दुसरं काय करणार तू? तेच तर विचार करतोय. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. हे बघ लवकर ठरवा. प्रपोज करायचं राहून गेलं ना तर लग्न मोडल तुमचं. तू प्रत्येक वेळेला असं निगेटिव्ह का बोलतोस रे? तसं नाही रे, जे आहे तेच बोलतोय ना. आधी ती म्हणाली होती ना प्रपोज नाही केलं तर लग्नाला तयार होणार नाही म्हणून. हा ना नाही बरोबर आहे तुझं, पण आता विचार करून करून अर्धा दिवस गेलाय. काय करू ते सांगा ना. हे नाही चालणार. जाऊ दे, जातो मी. अरे अदिती बेटा कसलं टेन्शन घेतलंयस तू? बरं मला एक सांग, त्या सिद्धार्थने तुला प्रपोज केलं की नाही? नाही ना. काय करतोय काय माहित. माझं राहू दे, तुझं काय चालू आहे? तू कसलं टेन्शन घेऊन पितोयस आज? तू पण हाच विचार करतोयस का सिड मला प्रपोज करणार आहे की नाही? नाही, सिद्धार्थला जे प्रपोज सांगितलंयस ना ते खूप चाइल्डिश वाटतंय. डॅड बेटा तू अजूनही लहान आहेस, अगदी तशीच वागतेस बघ. आणि तुझ्यातला तो इनोसन्स तसाच आहे. आणि हे बघितलं ना की खूप छान वाटतं बघ. हा बेटा एक काम कर ना, मग आपण सिद्धार्थला यातून थोडी देऊयात का? हा म्हणजे कसं आहे ना की त्याला आयडिया ताबडतोब सुचेल. डॅड
अरे पण सिद्धार्थला जमणार आहे का? दारू पण, प्रपोज पण करायचं. किती साधा मुलगा आहे तो, आणि त्यातनं गावातला. आय मीन इथल्या रीती रिवाज परंपरा ह्या ते सगळं बसत नाही ना अदिती. नाही मग सिड मला नक्की प्रपोज करेल. आता सुद्धा तो कसली तरी तयारीच करत असेल. हो, आणि त्याला नाही जमलं तर हे सगळे देशमुख आहेतच ना त्याला मदत करायला. पण अदिती, त्याने जर खरंच तुला वेळेत प्रपोज नाही केलं तर तू लग्न नाही करणार त्याच्याशी? बोला दिदी. सिड काय करतोस तू? आज प्रपोज करणार होतास ना तुम्हाला? किती वेळ झाला? अदिती, पुढच्या 1 तासात मी तुला प्रपोज करणार आहे. आणि असा प्रपोज करीन ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. बघच तू. काय करणार आहेस? कळेल तुला, आणि जेव्हा कळेल ना तेव्हा धावत धावत येशील. बाय. अरे कळेल काय? तू सिड, असं काय करणार आहे हा?